नमस्कार मंडळी, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जान्हवी आनंदला म्हणत असते की आपण सर्वजण असताना रेवाचा प्लॅन सक्सेसफुल झालाच कसं काय. मला असं वाटलं होतं की आपण चौघं जर सोबत असू तर ती आपल्या सहज जाळ्यात अडकली असती. आनंद म्हणतो की हो ग, मलाही असंच वाटलं होतं. मला असं वाटलं होतं की रेवा आता प्रेग्नंट नाहीये हे सत्य सगळ्यांसमोर येईल, परंतु तिने तर डायरेक्ट गेमच पलटून टाकला. जान्हवी म्हणते की पण या सगळ्यामुळे अक्षय आणि रमाला बॅकफुटला जावं लागतंय. पण मला एक कळत नाही की त्या व्हिडिओमध्ये ब्लड कुठून आलं. आनंद म्हणत असतो की अगं ती मुलगी एक नंबरची खोटारडी आहे, तर या गोष्टीमध्ये सुद्धा तिने चालबाजी केलेली असणार. जान्हवी विचार करते की जेव्हा आपण रेस्टॉरंट मध्ये होतो तेव्हा आपल्याला बरं ते ब्लड दिसलं नाही. आनंद म्हणतो की अगं पण तो व्हिडिओ शूट झालाच कसा काय. आणि मग जान्हवीच्या गोष्टी लक्षात येतात. जान्हवी म्हणते की अक्षय आला होता इकडे रमाकडे, तेव्हा रमाचा व्हिडिओ हा ऑनच राहिला होता. आणि मग घरी आल्यावर आपल्याला हे समजलं कन्फेशनच्या पुढे सुद्धा हा व्हिडिओ रेकॉर्ड झालाय. आणि मग रेवा पळायला लागली आणि रमा तिच्या पाठीमागे गेली आणि त्यावेळी कॅमेरा हा ऑन असणार आणि हे सर्व शूट झालं असणार. आणि मग हे कांड करण्यासाठी रेवाने ह्याच गोष्टींचा फायदा घेतला असणार. आनंद म्हणत असतो की अगं हो, पण आता या सगळ्यातून रमा आणि अक्षय कसे बाहेर येणार. तितक्यातच रेवाच्या रडण्याचा त्यांना आवाज येतो. जान्हवी म्हणते की पुन्हा एकदा ह्या मुलीने काहीतरी गोंधळ घालून ठेवणार. थांब, मी जरा बघून आले की हिने आता नक्की काय गोंधळ घातलाय. असं म्हणून आता जान्हवी खाली आलेली असते. सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. रेवा रडत असते आणि म्हणत असते की मी माझ्या बाळाला एकटीने वाढवलं असतं आणि त्यासाठी मी सक्षम देखील आहे, पण आता तर काय, माझं बाळ सुद्धा माझ्याकडे राहिलं नाही. तर जान्हवी म्हणते की अगं रेवा का बरं रडतीये. रेवा म्हणते की अगं माझं बाळ या जगात राहिलं नाही, माझ्या आयुष्यात काहीच अर्थ उरला नाही. आता तूच मला सांग की मी कोणासाठी रात्रभर जागू, कोणासाठी अंगाई गीत गाऊ. आणि जवळ असलेली सुरी ती आता हातामध्ये घेते आणि नस कापायला लागते. मयुरी आणि आभी दोघंही तिला थांबवतात. आभी म्हणत असतो की अगं आम्हाला तुझी परिस्थिती समजतीये, परंतु तू असा विचार का करतीये. कोणीतरी येईल की तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करेल. अक्षय म्हणतो की बरं झालं आभ्या तू पुढाकार घेतला या सगळ्या गोष्टीमध्ये. तू हिच्यासाठी एखादा चांगला मुलगा बघ आणि हिला आपल्या घरातून काढून दे. आणि हिने कुठल्या डॉक्टरला पैसे दिले आणि कुठून हे खोटारडे रिपोर्ट तिने काढून आणले ना हे देखील शोध घे. तर मयुरी आता रेवाला घेऊन तिथून निघून जात. तर शशिकांत काका अक्षय आणि रमाला म्हणत असतात की लोक त्यांचा खोटारडेपणा सिद्ध करण्यासाठी कुठल्याही पातळीला जाऊ शकतात. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, कारण तुम्ही दोघंही खरे आहात हे मला चांगलंच माहितीये. मयुरी आणि जान्हवी रेवाला घेऊन रूम मध्ये आलेले असतात. तर रेवाची नाटकं अजूनही सुरू असते. रेवा म्हणत असते की तुम्ही मला कशाला आतमध्ये घेऊन आला, मला नाही राहायचंय, मला मरायचंय. मयुरी आता तिला शांत करत असते. जान्हवी म्हणते की रेवा तुला तुझ्या आईकडे जायचंय का. आभी म्हणत असतो की रेवा तू अजिबात काळजी करू नको, या घरामध्ये तुला नक्कीच न्याय मिळेल. जान्हवी म्हणते की मला काय वाटतं माहितीये का, आता रेवाची ही परिस्थिती झाली आहे तर तिच्या आईला शेवटी आपण काय उत्तर देणार आहोत. मला असं वाटतंय की रेवाने तिच्या आईकडेच निघून जावं. रेवा रडायला लागते आणि म्हणत असते की जान्हवी आधीच तू माझ्या बाळाला संपवण्याच्या नाटकामध्ये होती आणि तू आता मला घराच्या बाहेर काढून देण्यासाठी सुद्धा नाटकं करतेयस का. मी माझ्या घरी नाही जाऊ शकत कारण माझ्या मम्माला हे आधीपासूनच एक्सेप्ट नव्हतं. आभी रेवाला म्हणत असतो की हे बघ रेवा तू शांत हो, तुला या घरामधून कोणीच बाहेर काढणार नाही. जान्हवी म्हणत असते की अरे मला असं म्हणायचं होतं की ह्या परिस्थितीत फक्त आई समजून घेऊ शकते. शशिकांत हा अक्षयला म्हणत असतो की अक्षय तू ह्या रमाच्या नादी लागून ना पूर्ण वाया गेलायस आणि अरे तुझा पुरुषार्थ हा सिद्ध देखील होत होता. एका स्त्रीच्या पोटात तुझं बाळ होतं, पण ह्या मुलीच्या नादाला लागून ना तर पूर्णपणे वाया गेलायस. अक्षय म्हणतो की तुम्हाला पुन्हा एकदा मी समजावून सांगतो की तुमच्या पुरुषार्थाच्या ज्या कल्पना आहेत ना त्या एकदा पडताळून बघा. फक्त बाळाला जन्म देणं आणि बाप होणं म्हणजे पुरुषार्थ होत नसतो. तुम्ही त्या बाळाला कसे वाढवताना यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. एखाद्या पुरुषाने जर बाळाला जन्म दिला तर तो पुरुष भारी आणि ती बाई म्हणजे सर्व गुणसंपन्न असं काहीच नसतं. त्यामुळे कृपा करा आणि तुमच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या एकदा पडताळून बघा. शशिकांत म्हणतो की तू मला शहाणपणा नको शिकवू, आधी तू जे काही पाप केलंयस ना ते बघ. अक्षय म्हणतो की मी काय केलंय आणि काय नाही केलंय हे मला चांगलंच माहितीये, त्यामुळे ते मला तुम्हाला एक्सप्लेन करायची काही गरज नाहीये. आणि खरंच जर तुम्ही स्वतःला एवढं सर्वगुण संपन्न मानत असाल तर तुमच्या मुलाने कधीतरी तुम्हाला बाबा म्हणून सुद्धा हाक मारली पाहिजे ना. अक्षय हा रमाचा हात धरून आता रमाला रूम मध्ये घेऊन जातो. रमा आणि अक्षय जवळ बसलेले असतात. रमा अक्षयच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणत असते की मला असं वाटलं होतं की तिकडे गेलो म्हणजे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले सुद्धा होते, पण वाटलं नव्हतं की घरी येऊन असं काही होईल. मला वाटलं होतं की आपलं आयुष्य आता पूर्णपणे चेंज होईल. नेहमी आपलीच परीक्षा का घेतली जाते हो. अक्षय म्हणतो की आतापर्यंत मी फिल्ममध्येच बघितलं होतं की वाईट माणसं सुद्धा असतात, परंतु आपल्या घरामध्ये देखील वाईट माणसं आहेत. रमा म्हणत असते की आपण एवढं म्हणत होतो परंतु आपल्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही.
आणि मला खरंच खूप भीती वाटते एका गोष्टीची की जर ह्या सर्वांनी मला तुमच्यापासून दूर केलं तर. अक्षय रमाला प्रेमाने समजावून सांगत असतो की अगं असं काहीच होणार नाहीये, तू काळजी करू नकोस. अभि हा हॉलमध्ये बसलेला असतो. अक्षय तिथे येतो आणि अक्षय अभिला म्हणतो की अभिषेक, मला माहित नव्हतं की तुझ्या मनात माझ्याबद्दल इतका तिरस्कार भरलाय. बाहेरच्या मुलीची तू साथ देतोस परंतु माझ्यावर मात्र तू अविश्वास दाखवलायस. आतापर्यंत मी तुला सगळ्या पद्धतीने सांगून बघितलं परंतु तुला काही समजून घ्यायचंच नाहीये. आपण लहानपणापासून एकत्र वाढलोय, एकत्र शिकलोय, एकत्र खेळलोय. दादा आपल्यापेक्षा लहान होता परंतु आपल्या दोघांची मात्र कायम गट्टी होती. आपण कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. परंतु आभ्या, मला आता समजतंय की तुला समजून सांगणं काही अर्थपूर्ण राहिलं नाही. खरं सत्य काय आहे हे तुला बघायचंही नाहीये आणि तुला ते दिसतही नाहीये. आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल जी इमेज आहे ना तीच राहू दे, मला काही ती बदलायची नाहीये. असं म्हणून आता अक्षय आतमध्ये निघून जातो. आभीच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं. दुसऱ्या दिवशी रमा आनंदाने रमाकांतला नाश्ता वाढत असते. अक्षय चाललेला असतो तेव्हा रमा म्हणत असते की अहो तुम्ही कुठे चालला, तुम्हाला नाश्ता नाही करायचाय का? अक्षय आता नाश्ता करण्यासाठी बसतो. रमा त्याला नाश्ता वाढत असते. पार्वती आजी हे सगळं बघत असते. अक्षय रमाला विचारतो की रमा तू काही खाल्लंस का? रमा म्हणते की अहो मी खाईल नंतर, तुम्हाला आता घाई आहे, तुम्ही पहिल्यांदा खाऊन घ्या. अक्षय रमाला म्हणतो की आता इथून पुढे तुम्हाला काहीच सांगायचं नाही, इथून पुढे रोज माझ्याजवळ तू नाश्ता करायला बसायचे. अक्षय आता रमाला पोह्यांची प्लेट देतो आणि म्हणतो की बस बरं आणि ते खा बरं गपचूप. तर रमा आता पहिला घास घ्यायलाच जाते तेवढ्यात पार्वती आजी म्हणते की थांब आणि उठ इथून, तू आजपासून तू या घरातलं अन्न सुद्धा खायचं नाहीस. आता आजीचं हे बोलणं ऐकून अक्षयला खूप राग येतो आणि अक्षय आता रागाने पार्वती आजीकडे बघू लागतो आणि तो आजीला विचारतो की आजी आता हे नवीन काय नाटक सुरू आहे तुझं? पार्वती आजी म्हणते की यापुढे रमा या घरात राहणार नाही, कारण रमा या घरात राहण्याच्या लायकीचीच नाहीये. ती माझी नातसून सुद्धा नाहीये आता तुझी परंतु पुढे ती तुझी बायको सुद्धा नसणार आहे. रमाला खूप वाईट वाटत असतं. पार्वती आजी ही अक्षयला म्हणत असते की अक्षय, मी तुला शेवटचं सांगते की तू पहिल्यांदा रमाला घराबाहेर काढ. तेव्हा मात्र हे सगळं ऐकून खूप खुश होत असते. आजी म्हणत असते की रमा आपल्या कुठल्याच तोडीस नाहीये, आर्थिक गोष्टीत ना कुठल्या गोष्टीत. आणि जेव्हापासून रेवाच्या बाळाचा तिने खेळ केलाय ना तेव्हापासून हे सिद्ध होतंय की ही मुलगी या घरात राहण्याच्या सुद्धा लायकीची नाहीये. अक्षय म्हणतो की रमा जर हे अन्न खाण्याच्या लायकीचे नसेल तर मीही हे अन्न खाणार नाहीये. शशिकांत लगेच म्हणतो की ताटाखालचं मांजर लागलं म्याव म्याव करायला. पार्वती आजी म्हणते की अक्षय, एका बाळाचा जीव घेऊन सुद्धा तू वर नाक करून बोलतोयस का? अक्षय म्हणतो की आता मला सांगून सांगून कंटाळा आलाय आणि रेवाकडे बोट दाखवत तो म्हणतो की ही बाई खोटारडी आहे आणि ही प्रेग्नेंट नाहीच आहे आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की आपण डॉक्टरकडे जाऊ आणि तपासून घेऊ. रेवा मध्ये उठते आणि म्हणते की ठीक आहे, तुम्ही उगाच माझ्यामुळे भांडणं करत बसू नका. तुम्ही कशाला रमाला घराबाहेर काढताय? मीच जाते ना घराबाहेर, माझ्यामुळे एवढं सगळं होतंय तर. आणि तसंही मी तर माझ्या बाळामुळे डिस्टर्बच आहे. उठण्याचं ती आता नाटक करते आणि चक्कर येण्याचं सुद्धा सोबत नाटक करत असते. रमा मात्र फार रागाने रेवाकडे बघत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शशिकांत अक्षयला म्हणत असतो की तुझ्या आडनावातलं मुकादम हे नाव काढलं ना तर तुला काडीची किंमत भेटणार नाही. अक्षय म्हणतो की मुकादम नावाशिवाय सुद्धा माझं स्वतःचं काही अस्तित्व आहे आणि असं म्हणून रमाचा तो हात हातात घेतो. शशिकांत म्हणतो की मग पुढच्या 1 महिन्यापर्यंत मला 1 लाख रुपये कमवून दाखव. अक्षय म्हणतो की 1 महिन्यामध्ये मी 1 लाख रुपये कमवेल सुद्धा आणि तुमच्या तोंडावर मारेल सुद्धा. आणि असं बोलून अक्षय आता रमासोबत घर सोडतो. तर मित्रांनो, असेच मुरांबा मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.